भेंडीची भाजी बनवायची म्हणजे चिकट होईल का ह्याची आपल्याला भीती असते। तर आज आमच्या रेसिपीप्रमाणे नक्की तुम्ही भाजी बनवा, बिलकुल चिकट होणार नाही। तर त्यासाठी इथे मी हे कोवळी आणि ताजी अशी भेंडी घेतलेली आहेत। ही पहा एकदम मोडतात, ही टोक जी आहे ती मोडते अशी कोवळी भेंडी घ्यायची। जरा जून झालेली असतात ती अशी मोडत नाही आणि वरून खराब होतात। तर छान कोवळी अशी ही भेंडी घ्यायची आणि ही आपण आता स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घ्यायची आहेत, कारण त्याला कीटकनाशक वगैरे मारलेलं असते। तर 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। तर आता ही भेंडी स्वच्छ धुवून त्यानंतर ह्या चाळणीमध्ये अशी निथळून घेऊया आणि त्यानंतर ही जी भेंडी आहे ती आपण स्वच्छ फडक्याने पुसून घेणार आहोत, कारण ह्याला पाणी राहिल्यानंतर ती भेंडीची भाजी चिकट होते। त्यासाठी स्वच्छ फडक्याने आता पुसून घ्यायची आहे। तर आपण ही सगळी भेंडी प्रथम पुसून घेऊया। तर ही सगळी भेंडी आपण आता पुसून घेतलेली आहेत। आता ह्याचा देठाकडचा भाग आणि टोकाचा भाग काढून घ्यायचा आहे। असे 4-4 एकत्र घेतले तरी काही हरकत नाही, लवकर होतात। आणि सगळं हे कापून घेतलेलं आहे। आता आपण ही भेंडी चिरून घेणार आहोत। तर एकसारखी अशी ही तुम्हाला ज्या आकारात पाहिजे छोटी मोठी ती चिरून घ्यायची आहेत। तर आता भेंडी देखील आपली चिरून झालेली आहेत। तर आता भाजी बनविण्यासाठी सगळी तयारी केलेली आहे। तर आपण गॅसवरती फास्ट गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि फक्त एक चमचा तेल घालायचं आहे। त्यामध्ये थोडीशी राई घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि हे छान फुललं पाहिजे। बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये इथे मी उभ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3-4 घेतलेल्या आहेत, कारण ह्यामध्ये मी मसाला घालणार नाही आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। मिरच्या घातल्यामुळे मसाल्याची आवश्यकता भासत नाही। मंद आचेवरती आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। कांदा छान परतून घ्यायचा आहे थोडासा आणि त्यामध्ये आलं आणि लसणाची जी वाटण केलेलं आपण ते घालायचं आहे। मिक्स करून त्यावर प्लेट द्यायची आहे आणि प्लेटवर पाणी ठेवायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत, आपण प्लेट काढलेली आहे आणि छान कांदा छान लालसर झाला पाहिजे। या भेंड्याच्या भाजीमध्ये थोडंसं हिंग टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आपण हा कांदा लालसर करून घेणार आहोत प्रथम। त्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि ही भेंडी चिरून घेतलेली आहेत ती घालायची आहेत आणि सगळं मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा टीस्पून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊया। आता पुन्हा एकदा त्यावर प्लेट देऊन प्लेटमध्ये पाणी ठेवायचा आणि मंद आचेवरती 7-8 मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेतलेलं आहे। 7-8 मिनिटं झालेली आहेत, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। भेंडीसुद्धा छान शिजत आलेली आहेत, पण चिवट वाटतात, त्यासाठी काय करायचं, 1 चमचा इथे मी आमचूर पावडर घातलेली आहे। तुम्ही आमचूर पावडरऐवजी कोणताही आंबटपणा, कोकम, चिंच काहीही घालू शकता आणि पुन्हा एकदा मी 2-3 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे। आमचूर पावडर घातल्यामुळे ही पहा बिलकुल चिकट झालेली नाही भाजी, छान मस्त सुक्की भाजी झालेली आहे। तर त्यामध्ये आता थोडासा नारळ घालायचा आहे, तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता। मला नारळ आवडतो, मी नारळ घातलेला आहे आणि छान मिक्स करूया आणि त्यानंतर फक्त 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। आणि आता 1 मिनिट झालेला आहे, मी गॅस बंद केलेला आहे। तर आता आपण झाकण काढून पाहूया। छान मस्त बिलकुल चिकट झाली नाही आणि झटपट अशी सुक्की भाजी, भेंडीची सुक्की भाजी आपली तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही भेंडीची सुक्की भाजी? नक्की तुम्ही ह्या रेसिपीप्रमाणे बनवा। आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।